आज आपण महिलांना जेव्हा पिरियड्स असतात आणि जेव्हा खूप पेन होतं तेव्हा त्यांना रिलीफ वाटेल अशी काही योगासनं पाहणार आहोत। ही योगासनं तुम्ही पिरियड सुरू असताना करा, तुम्हाला खूप बरं वाटेल। पहिलं आसन मी तुम्हाला दाखवते ते आहे भद्रासन। बघा, भद्रासन करताना दोन्ही पाय अशा पद्धतीने घेऊन जास्तीत जास्त जवळ आणायचे आहेत आणि तुमच्या ज्या मांड्या आहेत त्या खालच्या दिशेने दाबा, जेवढं तुम्हाला दाबता येईल तेवढं। श्वसन सामान्य। हे आसन सर्वांना जमण्यासारखं आहे। दुसरं आसन आता आपण पाहूया। हे बघा, अशा दोन उश्या घ्यायच्या। तुमच्या ओटीपोटावरती जसं दाब पडेल तसे तुम्हाला पिरियड सुरू असताना बरं वाटेल। दोन्ही पाय अशा पद्धतीने उलटे ठेवायचे भद्रासनातच आणि हात समोरच्या दिशेने ताणायचे। याच पोझिशनमध्ये पाय सरळ ठेवून जरा अजून खाली ठेवायच्या उश्या। असा दाब ओटीपोटाला देऊ शकता। पुढचं आसन आपण बघतो पवनमुक्त आसन। हे आसन करताना कमरेखाली उशी घ्या, त्यानंतर पाठीवर झोपा आणि पाय असे अलगद वर येतील। पायांना पकडून ठेवा। या पोझिशनमध्ये पण तुम्हाला खूप रिलीफ वाटेल। हे करून बघा तुम्ही। त्यानंतर दोन्ही पाय असे सरळ सोडायचे, हात वर ठेवू शकता। माझ्या कमरेला पण चांगला ताण बसतोय आणि ओटीपोटाला पण ताण बसतोय, त्यामुळे पेन जो आहे तो रिलीफ होण्यासाठी मदत होते। सुपाईन ट्विस्ट करायचे आहे आता आपण। बघा, दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे, पाय फोल्ड करायचे आणि एका बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर भुजंग आसन बघूया। हे आसन सुद्धा खूप उपयोगाचं ठरेल। अजून एक पोझिशन तुम्हाला दाखवते, ज्या पोझिशनमध्ये तुम्ही जास्त वेळ बसू शकता। बैठक स्थितीमध्ये आपण जसं पवनमुक्त आसनात पाय जवळ घेऊन बसलो तसंच या पोझिशनमध्ये थांबायचं। या पोझिशनमध्ये तुम्ही उशी जवळ घेतली, म्हणजे अशी दोन्ही पाय आणि पोटाच्या मध्ये ठेवली आणि असं जवळ घेऊन बसलात तर तुमच्या पोटावरती चांगला दाब पडेल, तुम्हाला बरं वाटेल। शेवटचं आसन पाहतोय आपण आता, शशांक आसन। दोन्ही पायात असं अंतर घ्यायचंय। श्वास घ्या दीर्घ, सोडा श्वास सोडत सोडत खाली वाका। पूर्ण शरीर सैल सोडून द्या। याच प्रकारामध्ये तुम्ही असे पाय दोन्ही जोडून हात मागे ठेवून असे डोके खाली ठेवू शकता। विश्रांती घ्या। किती सोपे सोपे ताण मी दाखवलेले आहेत, तर हे सगळे तुम्ही आसनं जी आहेत ती करायची आहेत रेग्युलरली। तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि पिरियड सुरू असताना हे केल्यावरती तर अजूनच बरं वाटेल।